राष्ट्रात रूपांतर केलंय. इतकाच मुद्दा आहे माझा सांगण्याचा. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी ज्या विषयावर बोलणार आहे शैलेश, तो विषयच आहे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कसं बघा, जगामध्ये 244 देश आहेत. त्यापैकी काही छोटे आहेत, काही खूप मोठे आहेत. तर छोटे देश कसले कसले आहेत? तर 1 चौरस किलोमीटरचा देश आहे अक्षय सरपंच साहेब. 1 चौरस किलोमीटर म्हणजे एक रेष तुम्ही मारायची 4 साईडनं. 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर असा. पोखरीपेक्षा लहान. देशाची लोकसंख्या आहे 778. आज तुम्ही चेक करू शकता. देश आहे, देशाची लोकसंख्या आहे 778. त्या देशाचं राष्ट्रात रूपांतर झालंय. त्या देशाचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. युरोप मधला एक देश आहे, त्याचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. तिथे राहतो एकच माणूस. त्या माणसाच्या सेवेसाठी 777 लोक राहतात. त्या माणसाचं नाव आहे जॉन ब्रिगेडियर पोप 17वा. ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू. जगातला सगळ्यात मोठा जो धर्म आहे तो ख्रिश्चन. त्या धर्माचा धर्मगुरू ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. 1 चौरस किलोमीटरचा देश. बघा, त्या देशाचं राष्ट्रात रूपांतर झालंय. आता आपण बाकीच्या देशाचं उदाहरण घेऊयात. आपल्या समोर आपला देश आहे भारत. म्हणजे जगातला पहिला महापुरुष आहे. जगातला पहिला महापुरुष आहे ज्याने आपल्याला समता दिली, ज्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं, ज्याने आपल्याला मूल्य दिले, ज्याने आपल्याला नीती दिली, ज्याने आपल्याला नीतिमत्ता दिली. असे तथागत गौतम बुद्ध. गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष देशामध्ये निर्माण करून त्या देशाचं राष्ट्र निर्माण करणारे सम्राट अशोक, तुम्ही नाव ऐकलं असेल. भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर, इसवी सनाच्या पूर्वी आणि इसवी सनाच्या नंतर भारत हा देशच होता. पण सम्राट अशोकांनी संपूर्ण भारत एक संघ केला आणि संपूर्ण भारताला एक संघ करून भारताचं राष्ट्रात रूपांतर केलं. इसवी सन पूर्व 300 वर्षामधलं सांगतोय मी तुम्हाला. झालं काय? इसवी सन पूर्व 300 वर्षानंतर आजपर्यंत तुम्ही पहा, 1950 पर्यंत भारत देशच होता. इसवी सनानंतर भारताचं देशाचं रूपांतर, राष्ट्राचं रूपांतर परत देशात झालं आणि इसवी सन 50 पर्यंत भारत देशच होता. बाबासाहेबांनी असं काय केलं आहे की भारताचं रूपांतर, देशाचं रूपांतर राष्ट्रात झालंय? बघा, मी तुम्हाला आताच म्हणालो, खूप छोटे देश आहेत, खूप मोठे देश आहेत. जगाची, संपूर्ण जगाची लोकसंख्या जवळपास 800 कोटी आहे. जगाची लोकसंख्या सगळ्या 244 राष्ट्राची लोकसंख्या, त्या 244 राष्ट्रात राहणारे लोक ते जवळपास 800 कोटी आहेत. फक्त 4 राष्ट्रांचे नाव मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये नंबर 1, आज 244 देशामधला भारत हा असा एकमेव देश आहे ज्या देशाची लोकसंख्या 150 कोटीपेक्षा जास्त आहे. 800 कोटी मधली. दुसरा एक देश आहे आपल्या शेजारी, तो म्हणजे चीन. त्याची लोकसंख्या पण 150 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या 2 देशांची लोकसंख्या 300 कोटी झाली. आणि भारत, चीन यांना सोडून जे पूर्वी भारताचेच भाग होते ते म्हणजे एक पाकिस्तान आणि दुसरा बांगलादेश, त्या 2 राष्ट्रांची लोकसंख्या 50-50 कोटी अशी गृहीत धरा. 4 देशांची लोकसंख्या 400 कोटी आणि 240 राष्ट्रांची लोकसंख्या 400 कोटी. जगातल्या या 400 कोटी लोक राहणाऱ्या देशाला राष्ट्रात रूपांतर करायचं काम बाबासाहेबांनी केलं. कसं? माझा विषय तो आहे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कसं केलं? तुम्हाला माहिती आहे, आपला देश हा जातींचा देश आहे. जगामध्ये वंश आहेत, जगामध्ये पंथ आहेत, जगामध्ये वर्ण आहेत, जगामध्ये रंगावरून वाद होतो. अमेरिकेमध्ये काळा आणि गोरा हा वाद आहे. युरोपमध्ये पंथावरून वाद होतो. जगातले वाद वेगवेगळे आहेत. जगातले वाद धर्मावरून होतात, जगातले वाद पंथावरून होतात, आपल्या इथले वाद जातीवरून होतात. तुम्हाला माहिती आहे का जगातले वाद समजून घ्या अगोदर कसे आहेत ते. आता सगळे उल्लेख करतायत जगात युद्ध चालू आहे. 244 राष्ट्रांपैकी आज 68 ते 69 देशांमध्ये युद्ध सदृश परिस्थिती आहे. त्या राष्ट्रांमधलं युद्ध कधी पण तिसऱ्या महायुद्धाकडे जाऊ शकतं. कशामुळे युद्ध होते जगामध्ये? जगामध्ये युद्ध होण्याचं कारण धर्म आहे आणि देश नाही. जगातल्या धर्मातला वाद समजून घ्या. मग भारतामध्ये सांगतो बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीयकरण कसं झालंय बघा. तुम्हाला माहिती असेल, एक असा देश आहे, खूप छोटा देश आहे, ज्याचं नाव आहे इस्रायल. नाव ऐकलंय सगळ्यांनी? इस्रायल नावाचा देश आहे. इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे सध्या.
त्या इस्रायल नावाच्या देशामध्ये धर्माचे प्रमुख ठिकाण आहे. 3 धर्माचे ठिकाण एकाच देशामध्ये प्रमुख ठिकाण. खूप छोटा देश आहे. 80 लाख लोकसंख्या आहे देश. फक्त 80 लाख लोकसंख्या असणारा देश आहे इस्रायल. इराणची पण लोकसंख्या तितकीच आहे, 90 लाख. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मतदान करणारे लोक आहेत जवळपास 24 लाख. बीड जिल्ह्यामधले वोटिंग पॉलिसीमध्ये असणारे लोक, बीड आणि लातूर असे एकत्र केले ना तर आपली लोकसंख्या पण 80 लाखच आहे. जरा विचार करा, इतका छोटा देश, जो देश जगाच्या पॉलिसीला चालवतो तो राष्ट्र आहे. तुम्हाला माहिती असेल इस्रायल मधलं काय प्रसिद्ध आहे. थोडं सांगून पुढे जातो. आपल्या इकडे समजा एखाद्या आंब्याच्या झाडाला सेम आंब्याचं झाड आपल्या इथं आहे आणि सेम आंब्याचं झाड इस्रायल मध्ये आहे. आपल्या इकडे एखाद्या आंब्याच्या झाडाला 10,000 आंबे येत असतील तर इस्रायल मध्ये त्याच झाडाला 1 लाख आंबे येतात. टेक्नॉलॉजी पुढे गेली. तुम्ही ड्रॅगन फ्रूट खाताय, एक ड्रॅगन फळ नावानं किवी नावाचं फळ आलंय. प्रकार असा आहे, बाबासाहेबांनी इथे ह्या देशाचं राष्ट्रात रूपांतर करत असताना सांगितलं होतं की भारतातल्या प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचं लष्करी शिक्षण द्या. का द्या? त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांची एवढी लष्करात होते सगळ्यांना माहिती आहे. रामजी सपकाळ लष्करामध्ये होते, शिक्षक होते, शिकवायचे पोरांना. बाबासाहेबांच्या वडिलांना बघा, महापुरुषांचा प्रभाव कसा असतो एकमेकांवर. बाबासाहेबांच्या वडिलांवर जो प्रभाव पडला खूप मोठ्या प्रमाणात, तो महात्मा फुलेंचा पडला. कसा पडला? चौधरी साहेबांनी सांगून दिलेत ना कशी लिंकेज कशा आहेत महापुरुषांच्या. कसा पडला? तर बाबासाहेबांचे वडील ज्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायचे ते ठिकाण खडकी मधलं पुण्यामध्ये. त्या खडकीमध्ये ब्रिटिशांचं एक ट्रेनिंग सेंटर होतं, एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर. सर तुम्ही एज्युकेशन ऑफिसर होता. एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर होतं त्या खडकीमध्ये आणि सगळे आर्मी मधले जे लोक आहेत तिथे ट्रेनिंग साठी यायचे. ती ट्रेनिंग घ्यायचे. ट्रेनिंग द्यायला महात्मा फुले यायचे. त्या ट्रेनिंग मध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ असायचे. म्हणजे लिंकेज बघा. काय झालं? बाबासाहेबांच्या वडिलांना ज्या ठिकाणी राहावं लागलं ते ठिकाण आहे महू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेबांचा जन्म कुठे झालाय? महू मध्ये. महू मध्य प्रदेश मधलं एक ठिकाण आहे. त्या महूची स्पेलिंग विकास MHOW असं लिहितात. महू MHOW. तुम्ही जर जनरली अभ्यास कुणी असेल तर महूची स्पेलिंग वेगळी येते. तुम्ही पहा, महू त्या शब्दाचा अर्थ असा होतो मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर. म्हणजे ब्रिटिशांनी जगामधल्या मोजक्या लोकांसाठी, ब्रिटिशांनी जगातल्या जवळपास 57-58 राष्ट्रावर राज्य केलंय. त्याच्यापैकी मोजक्या राष्ट्रांमध्ये त्याच्यामधला एकच असा देश आहे जो भारत. त्या भारतामधल्या 2च ठिकाणी भारतामधल्या लोकांसाठी काहीतरी उभा केलंय. त्याच्यातलं एक ठिकाण आहे तो भीमा कोरेगावचा स्तंभ, नंतर सांगतो मी त्याच्याबद्दल. आणि दुसरं ठिकाण आहे ती महू. महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर. ब्रिटिशांसोबत युद्धामध्ये ज्या ज्या जमाती सक्षम होत्या, ज्या ज्या जमाती लढत होत्या, त्या जमातीतल्या लोकांना राहता यावं म्हणून क्वार्टर्स बांधून दिलेत, घर बांधून दिलेत. ते महू, त्या घरामध्ये बाबासाहेबांचा जन्म झालाय. महूला हे माहिती पाहिजे आपल्याला. बाबासाहेब असं म्हणतात की भारतातल्या प्रत्येक मुलांना 0 ते 14 वयोगटातल्या मुलांना मोफत व लष्करी शिक्षण द्या सक्तीचं. मिळतंय का आपल्याला? काय झालं माहिती आहे का? मी आता त्या देशाचा उल्लेख केला इस्रायलचा. ही सगळीची सगळी पॉलिसी बाबासाहेबांनी ड्राफ्ट करत असताना, इस्रायलचा जन्मच 1948चा आहे. 1948 ला देश तयार झालाय तो इस्रायल. त्या देशातल्या लोकांनी बाबासाहेबांची पॉलिसी जशाच तशी उचलली आणि आपल्या राष्ट्रामध्ये लागू केली. कशी लागू केली? त्यांनी ठरवलं की आपल्या देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचं लष्करी शिक्षण द्यायचं. आज अवस्था अशी आहे, त्या राष्ट्रामधला प्रत्येक मुलगा वय वर्ष 18 पूर्ण झाल्याच्या नंतरचा प्रत्येक मुलगा देश सेवेमध्ये असतो, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी असतो, सीमेवर असतो. जगला तर घरासाठी, गेला तर देशासाठी. 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलाला मोफत व सक्तीचं लष्करी शिक्षण दिल्यामुळे राष्ट्राबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. तो त्या सैन्यामध्ये थांबतो. 5 वर्ष कंपल्सरी थांबावं लागतं. जर नाही थांबला लष्करामध्ये तर त्याला काय राष्ट्रातून डिमांड केलं जातं. 5 वर्षे कंपल्सरी राष्ट्राची सेवा करावी लागते मुलाला, आणि मुलींना पण 3 वर्ष करावीच लागते. 5 वर्ष आणि 3 वर्ष सेवा केल्याच्या नंतर त्यांनी ठरवायचंय ह्याच्यात पूर्ण काम करायचंय का दुसरं काम करायचं. बघा, राष्ट्राबद्दलची आत्मीयता निर्माण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी भारताबद्दल पाहिले आणि स्वीकारले इस्रायली.
आज इस्रायल जगातल्या सगळ्या राष्ट्रांना परेशान करतो. का परेशान करतो? आपल्या इथं आपण परेशान आहोत जातीमुळे, इस्रायल परेशान आहे धर्मामुळे. दुसरे कारणच नाही. काय कारण आहेत सांगतो. बघा, इस्रायल मध्ये 3 धर्माचे पवित्र ठिकाण आहेत. ज्या ठिकाणी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला त्या ठिकाणाचं नाव आहे बेथलेहेम. नीट नाव आहे बेथलेहेम. येशू ख्रिस्तांचा जन्म झाला ते ठिकाण. दुसरे ठिकाण आहे ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला मारलं ते त्या ठिकाणापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे जेरुसलेम. नंबर 1 जन्म झाला बेथलेहेम, नंबर 2 मारलं जेरुसलेम येशू ख्रिस्तांना. त्या जगातल्या सगळ्या ख्रिश्चनांचं पवित्र ठिकाण इस्रायल, बेथलेहेम आणि जेरुसलेम. जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे संख्येने शीख, आपलं ख्रिश्चन, त्यांचं पवित्र ठिकाण इस्रायल. नंबर 2 जगातल्या सगळ्या मुस्लिमांसाठी पवित्र जी मस्जिद आहे, जगातल्या मुस्लिमांसाठी सांगतोय मी, त्या मस्जिदीचं नाव आहे अल अक्सा. ती मस्जिद इस्रायल मध्ये. असं म्हणतात मोहम्मद पैगंबरांना जी प्रेक्षित अवस्था प्राप्त झाली, या तत्वभ्रष्ट समाजाचं तत्वनिष्ठ समाजात रूपांतर कर अशी प्रेक्षित अवस्था प्राप्त झाली ती त्या मस्जिदीत झाली. ती मस्जिद इस्रायल मध्ये. त्या 2 ठिकाणापासून 3 किलोमीटर अंतरावर. आणि तिसरं एक महत्वाचं ठिकाण आहे जगातल्या सगळ्या ज्यूंसाठी महत्वाचं ठिकाण. ज्यू नावाचा एक धर्म आहे. तुम्हाला नाझी आणि ज्यू ह्याचा संघर्ष माहिती असेल बऱ्याच जणांना. हिटलर होता नावाचा एक, त्या हिटलरने जे मारले ते सगळे ज्यू मारले त्या जर्मनी मधून. ते ज्यू ज्या ज्या ठिकाणी पळून गेले अशा सगळ्या ज्यू लोकांना एकत्र केलं आणि त्या इस्रायल मध्ये आणून बसवलं अमेरिकेने. त्या सगळ्या ज्यू लोकांचं पवित्र ठिकाण आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे बेर्लिन वॉल. एक भिंत आहे, तिला काही ठिकाणी वेस्टर्न वॉल असं पण म्हणतात. विचार करा, जगातली सगळी अर्थव्यवस्था ज्या लोकांच्या हातामध्ये आहे ते ज्यू आहेत. अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था ज्या लोकांच्या हातामध्ये आहे ते ज्यू आहेत. त्या ज्यूंचं पवित्र ठिकाण इस्रायल. मूळ इस्रायल हा पॅलेस्टाईन होता, मुस्लिमांचा देश होता. तो कोलॅप्स करून त्या ठिकाणी ज्यू बसले, त्यांचं पवित्र ठिकाण इस्रायल. त्या ठिकाणी बेथलेहेम आहे, जेरुसलेम आहे, त्या ठिकाणी आलाच काय म्हणजे 90 लाख लोकसंख्या असणाऱ्या एका छोट्या देशामध्ये महाराष्ट्रापेक्षा छोटा देश आहे. 3 धर्मियांचं पवित्र ठिकाण आहे. आणि तुम्ही पाहत असाल 1948 पासून 2026 पर्यंत, आज 29/4/2026 पर्यंत युद्ध सदृश परिस्थिती देशामधल्या लोकांना. बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं कळायलंय? बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं सक्तीचं व मोफत लष्करी शिक्षण द्या फक्त. आपल्या इथल्या राजकीय नेत्याने ऐकलं नाही. जर ते सक्तीचं व मोफत लष्करी शिक्षण दिलं असतं तर इथल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये राष्ट्राबद्दलची आत्मीयता असती. आपल्या हृदयामध्ये जातीबद्दलची आत्मीयता आहे. बाबासाहेबांच्या अभ्यासातला जो पहिला स्टडी होता, बाबासाहेबांनी अभ्यास करताना पहिला जो विषय घेतला होता तो भारतातल्या जाती शोधण्याचा घेतला होता. तुम्ही जर पुस्तकं वाचले असतील तर कास्ट इन इंडिया नावाचं पहिलं बाबासाहेबांचं पुस्तक आहे. भारतातल्या जाती किती जाती आहेत बाबासाहेबांनी शोधल्या त्यावेळेस फक्त 5600 जाती सापडल्या होत्या भारतामध्ये. 5600 जाती भारतामध्ये सापडल्या होत्या. आज भारतामध्ये 6744 जाती आहेत. जाती वाढल्या का कमी झाल्या? बाबासाहेबांनी शोधल्या त्यावेळेस कमी होत्या, आता 6744 आहेत, म्हणजे वाढल्या. बाबासाहेबांनी पहिलं पुस्तक लिहिलंय कास्ट इन इंडिया, भारतातल्या जाती. बाबासाहेब म्हणतात बाबा ही जात खूप मोठी गोष्ट आहे, तुडली पाहिजे, ती नसली पाहिजे. जात हे राष्ट्राला उद्ध्वस्त करते, जात हे देशाला उद्ध्वस्त करते. म्हणून बाबासाहेब दुसरं पुस्तक लिहितात, त्या पुस्तकाचं नाव आहे अॅनिलेशन ऑफ कास्ट. जातीय त्याचं उच्चाटन, जाती नष्ट करा. काय चाललंय आता आपण पाहतोय? जाती नष्ट व्हायलात का? म्हणजे मला आतापर्यंत माहित नव्हतं, मी पूर्वाश्रमीचा महार आहे, मी बुद्धिस्ट आहे, पण बौद्धामध्ये पण काही उपवर्ग करत असताना काही जाती आहेत म्हणे महारांमध्ये पण. आपल्याला जेव्हा धम्म दिला बाबासाहेबांनी, मला आतापर्यंत माहित नव्हतं. मी सगळ्या जातींचा खूप चांगला अभ्यास केलाय, सगळ्या धर्मांचा खूप चांगला अभ्यास केलाय. मला आतापर्यंत नाही कळलं की महारांमध्ये पण जाती आहेत. ह्या संपल्याच जाती. कोण काढतं हे सगळं? हे कोण काढतं माहिती आहे का? बाबासाहेब सांगतात धम्म घेतलाय तुम्ही, जात संपली, तुमची जात नाही, आता तुमची एकच जात आहे, तुमचा एकच धर्म आहे. बाबासाहेब सांगतात तुमची एकच जात आहे आणि ती जात आहे मानवता. कारण धम्म दिलाय, बुद्ध दिलेत आपल्याकडे. बुद्ध जगाला सांगतात की आम्ही मानवतावादी व्यवस्थेमध्ये राहणारे माणसं आहोत.
जग सगळं म्हणतंय की आम्हाला युद्धाची गरज नाही, आम्हाला बुद्ध पाहिजेत. आणि भारतामध्ये जातीचं राजकारण चालू झालंय. जात किती वाईट आहे समजून घ्या. बाबासाहेब म्हणतात की अनलिशन ऑफ कास्ट, जात संपली पाहिजे. संपली का जात? आज काही लोक, आपल्यामधलेच काही लोक महारांमधल्या पण जाती शोधत बसलेत. अरे काय चाललंय? ओबीसी मधल्या जाती मी तुम्हाला सांगतोय की जवळपास 6,744 जाती बाबासाहेबांनी 5,600 शोधल्या होत्या. आज 6,744 जाती आहेत. आणि प्रत्येक जात म्हणते मी सक्षम आहे, प्रत्येक जात म्हणते मी भारी आहे. आपल्या भारताला देशच निर्माण करायचा असेल तर जातीचंच राजकारण करावं लागतं, राष्ट्र नाही करता येत. बाबासाहेब म्हणतात देशाचं रूपांतर राष्ट्रात करायचं असेल तर संविधान मानावं लागेल. बघा किती सोपं सांगितलंय बाबासाहेबांनी. संविधान मानावं लागेल, संविधानाप्रमाणे चालावं लागेल, संविधानिक मूल्य घ्यावे लागतील, संविधान वाचावं लागेल. बाबासाहेबांना लिहिलं त्यावेळेस संविधानामध्ये कलम होते 395. 395चं संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं होतं. आज संविधानामध्ये 460-62 पर्यंत आर्टिकल्स गेलेले आहेत. आपल्याला ते वाढवता येतात, कमी करता येत नाही. कमी करता येत नाहीत म्हणून मधले छोटे छोटे घटक एखाद्या ठिकाणी बसून काही विरोधक लोक जातीचे भांडण लावण्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वाला खतपाणी घालण्यासाठी हे सगळं प्रकरण काढतायत. पण आपण म्हणजे जे बुद्धिस्ट आहेत, बौद्ध म्हणजे ज्ञानी, बौद्ध म्हणजे अभ्यासक, बौद्ध म्हणजे हुशार, बौद्ध म्हणजे तत्ववेत्ता. तुम्ही समजून घ्या, बौद्ध म्हणजे जात नाहीये. बौद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानी असा होतो. तुम्ही तुमच्या मुलांना बौद्ध म्हणू शकतात, त्याचं नाव बौद्ध रत्न नाव ठेवतो आपण, म्हणजे ज्ञानाचं रत्न. बौद्ध म्हणजे जात नाहीये, बौद्ध म्हणजे विचार आहे, सम्यक व्यवस्थेकडून घेऊन जाणारा. बौद्ध हा धम्म आहे, बौद्ध धर्म नाही. धम्म आणि धर्मामध्ये फरक आहे. बघा बाबासाहेब सांगतात जगातले सगळे वाद धर्मामुळे आहेत, तर धर्मच नको आपल्याला, आपण निधर्मी आहोत. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. काय सांगतात असं बाबासाहेब? बाबासाहेब म्हणतात बुद्धांचा विचार हा धम्माचा विचार आहे. धर्म आणि धर्मामधला फरक सांगतो आणि पुढे जातो. काय धर्म आणि धर्मामधला फरक? सोपा फरक आहे. जे माणसं माणसापासून माणसापर्यंत जातात, ज्या माणसाबद्दल आपल्याला आत्मीयता वाटते, एखाद्याला त्रास झाला तर आपल्याला दुःख होतं, हे दुःख होणारा प्रत्येक माणूस धम्म मानणारा असतो. बघा मी काय म्हणतोय ते, हे मी नाही सांगत, हे सगळं तत्वज्ञान बाबासाहेबांचं आहे, हे सगळं तत्वज्ञान बुद्धांचं आहे. काय म्हणतात? धम्म मानणारा कोण माणूस? माणसाला त्रास, आपल्याला प्राण्याला त्रास झाला तरी दुःख होतं ना, माणसाचा काही प्रश्नच नाही. ज्या विचारधारा माणसापासून मूर्तीकडे जातात, माणसापासून एखाद्या वस्तूकडे जातात, माणसापासून बाजूला जातात, ती विचारधारा म्हणजे धर्म. माणसापासून माणसाकडे जाणं म्हणजे धम्म. म्हणजे तो कुणी पण असू शकतो असं म्हणायचं नाही. मंदिरात जाणारा माणूस पण धम्म मानू शकतो. त्याचे तात्विक गरजा पूर्ण करण्यासाठी मंदिरात जात असेल, मस्जिदीत जात असेल, बघा एखाद्या चर्च मध्ये जात असेल, नाही डाऊट नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण त्याला आत्मीयता आहे का? त्याला माणसाचं दुःख कळतं का? त्याला माणसांच्या वेदना कळतात का? त्याला त्रास होतो का? त्याच्यामध्ये हृदय आहे का? ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो धम्माचं पालन करतो. इतका सोपा धम्म आहे. आपल्याला बाबासाहेबांनी धम्म देत असताना 5 शील पण दिलेत, पंचशील. मी नंतर सांगेल तुम्हाला ते. मी तुम्हाला हे सांगत होतो की बाबासाहेबांनी भारताचं, देशाचं राष्ट्रात रूपांतर केलंय. कसं केलंय? तर पहिल्यांदा जाती तोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. ज्यांनी शोधल्या त्यांनीच तोडल्या. आज आपण निधर्मी आहोत, आपली जात नाहीये, आपण जात पण लावत नाहीये. आता आपल्याला सांगता येत की जनगणना चालू झाली, बुद्धांच्या नावासमोर महार बनले. हा सांगता येत ना. माझं असं वैयक्तिक मत आहे, जे माणसं बौद्ध झालेले आहेत, ज्यांच्या टीसीवर महार लिहिलेला आहे, त्यांनी लिहिलं तरी चालेल. ज्यांच्या टीसीवर लिहिलेलं नाही, कारण इथे ख्रिश्चन, शीख आणि हिंदू मधल्या बऱ्याच जातींना आरक्षण आहे. ती वेगळं करायची काही गरज नाही. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला विचार हा खूप मोलाचा आहे, तो आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, बघा बाबासाहेब सांगतात भारताला राष्ट्र तयार करायचंय. कसं करायचं? राष्ट्र निर्माण करताना राष्ट्राच्या मध्ये असणाऱ्या काही तरतुदी बाबासाहेब सांगतात. आपल्याकडे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे, पाणी नाही आपल्याकडे. पाणी आहे का आपल्याकडे? पाणी नाही. पोखरीमध्ये पाणी आहे का नाही मला माहित नाही. पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे.
बाबासाहेब 1942-43 ला भारताचं रूपांतर राष्ट्रात करण्याचा प्लॅन करतायत. कसं करतायत? बाबासाहेबांना संपूर्ण महाराष्ट्र माहित होता. इरिगेशन मिनिस्टर होते. बाबासाहेबांच्या हातामध्ये ऊर्जा खातं होतं, बाबासाहेबांच्या हातामध्ये शेती खातं होतं, बाबासाहेबांच्या हातामध्ये इरिगेशन खातं होतं, पाणी हे खातं होतं. बाबासाहेबांनी प्लॅन केला. बाबासाहेब म्हणतात उत्तर भारतामधल्या भरपूर नद्या आहेत आणि तिथे काही धरणं बांधणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सतलज नावाच्या नदीवर हिराकूट नावाचा एक प्रकल्प बांधलेला आहे. तो आज पण आहे, खूप चांगला प्रकल्प आहे. बाबासाहेब म्हणतात उत्तर भारतात पाणी आहे, दक्षिण भारतात पाणी नाही, तिथे प्रकल्पामधून फायदा काय? दक्षिण भारतात पाणी गेलं पाहिजे. तर पहिला बाबासाहेबांनी काय नियोजित केलं असेल म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी खूप मोठं योगदान आहे बाबासाहेबांचं. काय केलं तर बाबासाहेबांनी सांगितलं नद्या जोडल्या पाहिजे. कशा जोडल्या पाहिजे तुम्हाला प्लॅन पण सांगतो मी. तो प्लॅन पाहिलाय. मी दिल्लीत गेलो तेव्हा तो प्लॅन पाहिला बाबासाहेबांनी. काय चौकट केला तो प्लॅन काय होता? तो प्लॅन असा होता. पहा, बाबासाहेब सांगतात उत्तर भारतामध्ये ज्या नद्या आहेत त्यांना त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठी नदी आहे ती सिंधू. भारतामध्ये फक्त 800 किलोमीटर वाहते, 2100 किलोमीटर पाकिस्तानमध्ये वाहते. 2900 किलोमीटरची लांब असलेली नदी सिंधू आहे, सतलज आहे, बियास आहे, रावी आहे, गंगा आहे, यमुना आहे, ब्रह्मपुत्र आहे, कोशी आहे, सरस्वती. इतक्या सगळ्या नद्या 12 महिने पाणी घेतात आणि समुद्राला नेऊन मिसळून टाकतात. त्या पाण्याचा काहीच फायदा होत नाही. बाबासाहेब म्हणतात हे पाणी जर खाली गेलं दक्षिण भारताकडे तर माझे लोक वाचतील ना, शेतकरी सुजलाम सुफलाम होतील ना. तर ते म्हणतात कसं गेलं पाहिजे? तर बाबासाहेब प्लॅन करतात. ते असं म्हणतात की उत्तर भारतातली भारतातून वाहणारी सगळ्यात मोठी नदी आहे गंगा. त्या गंगेची उपनदी आहे यमुना. यमुनेचं पाणी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरून वाहते ती नदी. ज्या यमुनेच्या काठावर ताजमहल आहे पहा, तिथेच आग्र्याचा किल्ला आहे. बाबासाहेब सांगतात गंगेचं पाणी यमुनेत येतं. यमुना डायरेक्ट उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरून वाहते. त्या दोन राज्यांच्या मध्ये एक नदी वाहते. त्या नदीचं नाव आहे नर्मदा. मध्य प्रदेश मधलं एक राज्य आहे, मध्य प्रदेश एक राज्य आहे, त्याच्यामध्ये अमरकंटक नावाचं एक शहर आहे. त्या शहरामधून नर्मदेचा उगम होतो आणि नर्मदा पश्चिम वाहिनी नदी आहे. ते इकडे गुजरातला जाऊन भडूच्या शहराला मिसळते. तर बाबासाहेब म्हणतात गंगेचं पाणी यमुनेत घ्या, यमुनेचं पाणी नर्मदेत घ्या. 200 किलोमीटरचा प्रकार होता. फक्त 200 किलोमीटरचा कार्यक्रम होता. तितकंच फक्त जोडायचं होतं. पाणी गंगेचं यमुनेत, यमुनेचं नर्मदेत. त्या नर्मदेच्या खाली एक नदी आहे जी महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरून वाहते. तिचं नाव आहे तापी. बघा, नर्मदेचं पाणी तापीत आलं असतं. तापीच्या खाली 1700-1800 मीटर अंतरावर दोन नद्या जोडल्या जातात. 700-800 मीटर अंतरावर, माफ करा, ती 700-800 मीटर अंतरावर आहे गोदावरी. नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरीचा उगम होतो. बाबासाहेब म्हणतात बघा किती मजेशीर बाबासाहेबांनी प्लॅन केलेला आहे. ते म्हणतात की गंगेचं पाणी यमुनेत आलं, यमुनेचं पाणी नर्मदेत आलं, नर्मदेचं पाणी तापीत आलं, तापीचं पाणी गोदावरीत गेलं. आता गोदावरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी. गोदावरीच्या 2 उपनद्या आपल्या इथे आहेत बीड जिल्ह्यामध्ये. एक उत्तर साईडची नदी आहे, एक दक्षिण साईडची नदी आहे. आपल्याकडे जी नदी आहे तिचं नाव आहे मांजरा. गोदावरीची उपनदी दुसरी आहे सिंदफणा. एका नदीवर धनेगावचा डॅम आहे ज्याला आपण मांजरा प्रकल्प म्हणतो. दुसऱ्या नदीवर माझागावचा प्रकल्प आहे. 2 नद्या गोदावरीच्या उपनद्या. आता विचार करा, ते जर पाणी गोदावरी मध्ये आलं असतं तर ते पाणी मांजरामध्ये पण आलं असतं. आता मांजरा इथून पलीकडून वाहते आपल्यापासून, ते पाणी आपल्याकडे पण आलं असतं. 12 महिने 24 तास पाणी असतं. प्लॅन मंजूर झाला नाही. वाईट अवस्था अशी वाटते, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल 2017-18 दुष्काळ पडला होता आपल्या इथे. 16-17 नवल किशोर राम कलेक्टर होते. त्याच्या अगोदरचा एक मुद्दा ऐकून घ्या. काय झालं, दुष्काळ पडला, मराठवाड्यामध्ये पाणी नव्हतं, नाथसागर औरंगाबादचं पण संपलं होतं, तर पाणी पाहिजे मराठवाड्यात. तर भंडारदरा नावाचं एक धरण आहे अहमदनगर मध्ये, आता चाविला नगर. त्या भंडारदऱ्याचं पाणी नाथसागरला घ्यायचा प्लॅन झाला. मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले की भंडारदऱ्याचं पाणी नाथसागरला पाठवा. ज्या नदीनं पाठवायचं होतं त्या नदीचं नाव आहे प्रवरा. प्रवरा नावाची नदी आहे, संगमनेर मधून वाहते. ज्या दिवशी आदेश काढला त्याच दिवशी संगमनेर मधले लोक सगळे नदीमध्ये जाऊन झोपले. आमचं पाणी आम्ही औरंगाबादला देणार नाही. म्हणजे पाण्या वाचून आपला संघर्ष कधीपासून आहे बघा. आता पण आपला संघर्ष तोच आहे. बाबासाहेबांनी प्लॅन केला होता, हा संघर्ष मिटला असता, पण राजकीय लोकांना हा संघर्ष मिटवायचा. म्हणजे प्रवरा नदीचं पाणी ते जर आलं असतं आपल्याकडे तर आपल्याला पाणी मिळालं असतं, पण ते दिलं नाही. ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था तुम्हाला मी सांगतो.
आपल्या आंबेजोगाईला पण पाणी नव्हतं. नवल किशोरराव कलेक्टर होते, त्यांनी आदेश काढला काळवटीला पाणी नाही तर काळवटीला पलीकडे साकूड नावाचं एक गाव आहे, साकूडला एक तळ होतं, त्या तळ्यातलं पाणी काळवटीला घ्या, काळवटीतलं पाणी आंबेजोगाईला द्या, असा प्लॅन झाला होता. कलेक्टरने आदेश काढला की साकूडचं पाणी काळवटीला घ्या. संध्याकाळी ते आदेशाचं पालन होणार होतं, यंत्रणा कामाला येणार होती. तुम्हाला काय झालं माहिती आहे का? त्याच संध्याकाळी ज्या दिवशी यंत्रणा कामाला येणार आहे त्या दिवशी साकूडच्या लोकांनी तळ फोडलं आणि पाणी वेस्टेज जाऊ दिलं. हे आपल्या इथला मुद्दा आहे, आपल्या इथला मुद्दा आहे, लांबचं नाही सांगत मी, आंबेजोगाईचं. बाबासाहेबांच्या विचारातला भारत निर्माण करायचा असेल तर बाबासाहेबांनी भारताला राष्ट्र बनवण्याची ज्या ज्या पॉलिसी दिलेल्या आहेत त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील. मला माहित नाही मला किती वेळ बोलायचंय, मी कॉलेजमध्ये शिकवणारा माणूस आहे, 4-5 तास आरामशीर बोलू शकतो, पण इथं किती वेळ बोलायचं ह्याची कारण ऊन चाललंय भरपूर. अध्यक्षांचं मत आहे बोलावं, पण ह्यांचे पण मानसिकता मी समजू शकतो. बघा, बाबासाहेबांनी भारताला राष्ट्र बनवण्यासाठी दिलेले प्लॅन आहेत. पहिल्यांदा प्लॅन दिला आपण धर्म नाकारला, जगात आज पण धर्मामुळे वाद आहेत. दुसऱ्यांदा प्लॅन दिला जात नाकारली आपण, जगामध्ये आणि भारतामध्ये पण जातीवरून वाद आहेत. किती वाद आहेत जातीवरून मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रचंड मोठे वाद आहेत. आपण जात पहिल्यांदा सोडली पाहिजे. का सोडली पाहिजे त्याचं कारण सांगतो. आपल्या इथं तुमची जयंती सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन साजरे करतायत, ही आनंदाची गोष्ट आहे. कशी आनंदाची गोष्ट आहे? तुम्हाला माहिती असेल इथली सगळी व्यवस्था पहिल्यांदा तोडण्याचं काम जर कुणी केलं असेल ते बुद्धांनी केलं. तुम्हाला माहिती आहे का, सती प्रथा नावाची एक पद्धत होती आपल्या इकडे, सती प्रथा, ती पद्धत बंद करण्याचं काम संविधानाने केलं. जरी असलं तरी पण पहिल्यांदा सगळ्या पुस्तकामध्ये असं शिकवलं जातं, सती प्रथा कोणी बंद केली तर नाव येतं राजा राममोहन राय यांनी बंद केली. सगळ्या पुस्तकामध्ये नाव आहे राजा राममोहन राय यांनी बंद केली. तुम्हाला मी काय एक्झाम्पल देतो, तुम्ही ठरवा कोणी बंद केली. मी शासनाच्या काही समितीमध्ये पण काम करतो, बालभारतीमध्ये पण राज्याचा प्रशिक्षक आहे, मी माध्यमिक शिक्षकांचे ट्रेनिंग घेतो सर, म्हणजे राज्य प्रशिक्षक आहे. लातूर आणि अमरावती 4-8 जिल्हे माझ्याकडे आहेत. मी हे का सांगतो तुम्हाला, हे सांगण्याचं मागचं कारण असं आहे की सती प्रथा बंद करणारी पहिली महिला या ठिकाणची जिजामाता आहे. बघा, शहाजी राजांचा मृत्यू झाला, जिजामाता सती गेल्या होत्या का? नाही ना गेला, राज्यकारभार चालवला, त्यांचं नाव पुस्तकात नाही. दुसरं नाव आहे, दुसरं नाव असं आहे जिजामाता 16व्या शतकातल्या. 17व्या शतकात मल्हारराव होळकर गेले, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. आईला राजांचे मिस्टर गेले, आईला राजे सती गेले का? आईला राजे होळकर म्हणतोय मी, आईला देवी म्हणत नाही, आईला राजा होत्या, सती गेले का? 17व्या शतकातल्या, त्यांचं पण नाव पुस्तकात नाही. राजा राममोहन रायांच्या भाऊजाई म्हणजे विधवा झाल्या होत्या, त्यांचे भाऊ गेले होते, त्यांनी एक पत्र पाठवलं ब्रिटिशांना, त्याचे रेफरन्सेस माझ्याकडे ज्याला पाहिजे तेव्हा सांगा देतो. एक पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की इथून पुढे सती प्रथा बंद करा, आणि त्यांनी बंद केली असं पुस्तकात उल्लेख आहे. मी शासनाकडे निवेदन दिलं होतं प्रूफ देऊन, एकतर आईला राजे होळकरांच्या नावाने करा, नाही तर जिजामातेच्या नावाने करा, फायदा होईल. नंतर सावित्रीबाई फुले, तुम्हाला माहिती असेल महात्मा फुले गेले, सावित्रीबाई फुले पण सती गेल्या नाहीत, त्यांच्या नावावर पण नाही. आपल्या चळवळी नेमका करतात काय? अक्षय आपल्याला काम करावं लागलं याच्यावर. आपल्या चळवळी नेमक्या करतात काय? वैचारिक प्रबोधन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, आपण ते स्वीकारत नाहीत. भारतातली पहिला राजा बनणारी जी महिला आहे ना, भारतातली पहिली राजा बनणारी महिला इसवी सनानंतर ती मुस्लिम आहे, रजिया सुलतान. 1236 ला राजा बनली महिला, तिने राज्य कारभार केलाय सगळा भारताचा. माहितीच नाही आपल्याला. आपण जातीत इतके अडकून गेलेलो आहेत की आपल्याला दुसऱ्या जातीचं दुसऱ्या धर्माचं मान्यच होत नाही, कारण आपल्यावर जाती त्याचा खूप मोठा पगडा आहे. हे सगळं सोडण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावर दिलेली आहे. मला वाटतं आपण ते स्वीकारली पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल देतो आणि थांबतो विकास. एक्झाम्पल असा आहे, तुम्हाला सगळ्यांना भीमा कोरेगावचा संघर्ष माहिती आहे. मी जातीचा उल्लेख जाणीवपूर्वक करतोय, माहिती असावे म्हणून. जातीचा उल्लेख करणं मला आवडत नाही तरी पण सांगतो. म्हणजे पूर्वाश्रमीचे जे महार आहेत, जे बाबासाहेबांच्या सैन्यामध्ये सेनापती म्हणून काम करत होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे ते 1630चा आहे आणि त्यांचा मृत्यू जो आहे ते 1680चा आहे. खूप कमी अवधी लागलाय शिवाजी महाराजांना राज्यकारभार करायला. म्हणजे त्यांनी वयाच्या 47 म्हणजे 1647-48 ला 17व्या-18व्या वर्षी पहिला किल्ला जिंकलाय शिवाजी महाराजांनी. 17व्या-18व्या वर्षी किल्ला जिंकलाय तोरणा नावाचा आणि नवीन साम्राज्य स्थापन केलंय. 17व्या-18व्या वर्षी आपले पोरं काय करतात जरा बघा.
17-18 वर्ष आपले पोरं काय करतात बघा, हे प्रश्न पडला पाहिजे. म्हणजे आई कशी आहे ह्याच्यावरून मुलगा कसा आहे कळतो. जिजामातेने बालपणापासूनच शिवाजी महाराजांवर तू गुलाम आहेस, तुला हे गुलामीचे सगळे जाळे तोडून स्वतःच साम्राज्य निर्माण करावं लागेल याची जाणीव करून दिली जिजामातेने. म्हणून शिवाजी महाराज बनले. जर जिजामातेने सांगितलं नसतं तर शिवाजी महाराज बनले असते का? बनले नसते. त्या शिवाजी महाराजांनी सगळ्या जातीतल्या लोकांना सोबत घेऊन जातीचं निर्मूलन करण्याचा प्लॅन आखलेला होता. कसा? जवळपास शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये 337 ते 38 लढाया केल्या. त्या 337 ते 38 लढायामध्ये 326-27 जिंकल्यात. अक्षय, त्या जिंकलेल्या लढाया जिंकणं म्हणजे काय जिंकणं? तर किल्ले जिंकणं. जवळपास 300 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकलेत. किती वयामध्ये? म्हणजे 1650 पासून 1680 पर्यंत 30 वर्षाच्या काळामध्ये. जरा विचार करा, 30 वर्षाच्या काळामध्ये 300 लढाया जिंकतो हा माणूस, हा योद्धा, हा बहुजन प्रतिपालक. साधारण गोष्ट नाहीये ती, साधी गोष्ट नाही ती, खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या इकडं आपल्या भावकीतल्या चुलत्यानी पुतण्याने कुणीतरी बाण टोकारला छोटासा तर 3-3 पिढ्या केस करतात एकमेकांवर. ह्या माणसांनी, महाराजांनी 300 किल्ले जिंकले आणि प्रत्येक किल्ल्यावर जो किल्लेदार नेमला तो महार होता. हे माहित पाहिजे आपल्याला. भीमा कोरेगावचा संघर्ष माहिती आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो काय होतं. चाकण पाहिलं सगळ्यांनी. पुण्याजवळ चाकण नावाचं एक शहर आहे. त्या चाकणला एक किल्ला आहे, भुईकोट किल्ला. एकच उदाहरण देतो आणि थांबतो. त्या चाकणचा भुईकोट किल्ला आहे. त्या भुईकोट किल्ल्याचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा नावाचा. फक्त 700 लोक सोबत घेऊन तो किल्ला सांभाळत होता किल्लेदार फिरंगोजी नरसाळा. भुईकोट किल्ला. भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला. आपल्याकडे धारूरला जसा किल्ला आहे तसा. त्या धारूरच्या किल्ल्याचं पण महत्व आहे. तिथं आपला एक सैनिक थांबलो होतो शिवाजी महाराजांचा एक वेळेस येऊन. आंबीरराव मोहिते थांबले होते त्या किल्ल्यावर. त्या किल्ल्यामध्ये, चाकणच्या भुईकोट किल्ल्यामध्ये 700 सैनिक सोबत घेऊन किल्लेदार फिरंगोजी नरसाळा तो किल्ला सांभाळायचा. 2 लाख सैनिक घेऊन शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी, तुम्हाला माहिती असेल शाहिस्तेखानाला होता. 2 लाख सैनिक घेऊन 700 लोकांनी 2 लाख सैनिकांना 1 महिनाभर किल्ल्यामध्ये एंट्री पण करू दिली नाही. ती एंट्री न करू देणारी जी जमात होती ना ती महार होते. किती लाख सैनिकांना? 2 लाख सैनिकांना. शाहिस्तेखानाला प्रश्न पडला. तो असं म्हणाला की अरे ही भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी 2 लाख सैनिक असणारा मी, मला 1 महिना लढवतो हा माणूस, ह्या माणसाला माझ्या सैन्यामध्ये घेतो, माझ्या सैन्यात घेऊन याला सेनापती करतो. फिरंगोजी नरसाळा म्हणतात की तुझी लाचारी स्वीकारण्यापेक्षा इथं स्वाभिमानाने मरण, ही मरण्याची भाषा करणारी व्यवस्था आपली आहे. आपल्याला 25,000 माहिती आहे इथलं भीमा कोरेगावचं. ते 2 लाखाचं पण माहिती असलं पाहिजे. 2 लाख सैनिकांना परेशान करणारा माणूस. सगळे किल्लेदार महार होते. त्यांना मारल्यानंतरचा पुढचा इतिहास संभाजी महाराजांचा आहे, पुढचा इतिहास शिवाजी महाराजांचा आहे, पुढचा इतिहास त्या बापू गोखलेंचा आहे. भीमा कोरेगावचा संघर्ष पुढचा आहे. हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. बाबासाहेबांनी राष्ट्र निर्माण करण्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचा विचार केलेला होता आणि तो विचार केल्यामुळे हा सगळा प्रकार बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. आपण त्या जमातीचे व्यवस्था मानणारे लोक आहोत. आपण बौद्ध आहोत. आपण नवयान मानणारे माणसं आहोत. बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माला पुढे घेऊन जाणारे माणसं आहोत. आपल्याला जर तो धम्म प्रॉपरपणे मांडायचा असेल तर वैचारिक अभिवादन झालं पाहिजे. तुमच्या सगळ्यांचं, पोखरी गावच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो की तुम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम घेतायत. म्हणजे जयंती झालीच पाहिजे. 364 दिवस वाचूनच झाली पाहिजे. 1 दिवस नाचूनच झाली पाहिजे. बरोबर आहे ना? नाचा, काही प्रॉब्लेम नाही, पण वाचा पण. ज्याला वाचायचं असेल, मी आंबेजोगाईलाच राहतो, आंबेजोगाईचाच आहे, SRT कॉलेजला आहे. कधी पण माझ्याकडे अर्धे जण मला ओळखतात बऱ्यापैकी. जे वाचायचं ते मला सगळं पुस्तकं देतो. लायब्ररी असेल शैलेश, कार्यक्रम घ्या, MPSCचे पुस्तकं देतो मी. आंबेजोगाईतल्या सगळ्या मस्जिदीमध्ये, मंदिरामध्ये, विहारांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी पुस्तक देण्याची प्रक्रिया चालू केली. पुस्तकच हे एकमेव माध्यम आहे जे आपलं मस्तक सुधरू शकतं, नाही तर मग काही अडचण नाही. तुम्हाला सगळं माहिती आहे. आपल्या हातामध्ये अमेरिकेतल्या त्या 2 पोरांनी, कोणते 2 पोर आहेत माहिती आहे तुम्हाला? त्या अमेरिकेतल्या 2 पोरांनी आपल्या हातामध्ये व्हॉट्सअप दिलंय, फेसबुक दिलंय, इंस्टाग्राम दिलंय, ट्विटर दिलंय. त्याचं नाव आहे, एकाचं मार्क झुकेरबर्ग, दुसऱ्याचं नाव आहे यानकुम. ते दोघं, मार्क झुकेरबर्ग हा फेसबुकचा संस्थापक आहे आणि यानकुम हा व्हॉट्सअपचा संस्थापक आहे. ती सगळी कंपनी त्या मार्क झुकेरबर्गने विकत घेतली. आता एकच मालक आहे. त्या कंपनीचं नाव पण बदललंय, मेटा नावाची कंपनी आहे.
सगळेजण आपण केलेली प्रत्येक पोस्ट, तुम्ही केलेली प्रत्येक कॉमेंट की त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करणारे आहे. म्हणजे शेवटी आपला सगळा पैसा तिथेच जातो अमेरिकेकडे. हे सगळ्यांना आपल्याला कळालं पाहिजे. हे ब्रेन ड्रेनची पॉलिसी आहे विकास, ही ब्रेन ड्रेनची पॉलिसी आहे, कळाली पाहिजे. आपलं ब्रेन सगळं तिकडे ट्रेन होत चाललेलं आहे. ते थांबवायचं असेल तर बाबासाहेबांचा धम्म आपल्याला स्वीकारावं लागेल. बाबासाहेबांनी सांगितलेल्या धम्माच्या मधल्या फक्त 5 गोष्टी तरी आपण स्वीकारल्या म्हणजे धम्म खूप सोपा आहे. काय धम्म? त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग आणि 22 प्रतिज्ञा. याच्यापैकी फक्त आपण पंचशील जरी स्वीकारलं ना तरी आपण बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपतो असं होईल. ते पंचशील काय आहे सांगतो आणि थांबतो. पंचशील काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही, तरी पण मराठीत सांगतो. पहिलं पंचशील असं आहे की खोटं बोलू नका. जमतंय का बघा? आजपासून ठरवा. आजपासून बोलला असाल तर ओके. खोटं बोलायचं नाही. बघा जमतंय का? नंबर 2, दुसरा पंचशील, चोरी करायची नाही. नंबर 1, खोटं बोलायचं नाही. नंबर 2, चोरी करायची नाही. नंबर 3, व्याभिचार करायचा नाही. व्याभिचार म्हणजे कुठल्याच महिलेची छेडछाड करायची नाही, कुठल्याच पुरुषाची छेडछाड करायची नाही. म्हणजे आता महिला पुरुषांची पण छेडछाड करतायत, पुरुष पण महिलांची छेडछाड करतायत, असं चाललंय सगळीकडे. ते करायचं नाही. धम्म सांगतोय, मी नाही सांगत. खोटं बोलायचं नाही. बघा, चोरी करायची नाही, व्याभिचार करायचा नाही. नंबर 4 महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की हत्या करायची नाही. कसलीच हत्या करायची नाही, कोणालाच मारायचं नाही, कसल्याच प्रकारचा खून खराब होणार नाही. पंचशील सांगतंय कसलीच हत्या करायची नाही. आणि 5वं अत्यंत महत्वाचं आहे, ते आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. आजच्या दिवशी तरी कमीत कमी हे प्लॅन करा. 5वं पंचशील सांगतं कसल्याच प्रकारचं धूम्रपान करायचं नाही, कसलंच व्यसन करायचं नाही. पंचशील सांगतंय म्हणजे दारू प्यायची नाही, गांजा ओढायचं नाही, बिड्या ओढायच्या नाही, तंबाखू खायची नाही, पुड्या खायच्या नाहीत, ड्रग्स घ्यायचे नाहीत, कसलंच नाही. इतकं जरी अनुकरण केलं तरी वामनदादा कर्नाकांच्या शब्दामध्ये भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असती, तलवारीचं तयाच्या नाऱ्याचं टोक असते. वाणी तर भीमा आहे, करणी तर भीमा असतात, तेव्हा वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. इतकं जरी स्वीकारलं तरी मला वाटतं बाबासाहेबांच्या विचाराला आपण खऱ्या अर्थाने अभिवादन करतोय. आजच्या दिवशी इतकं स्वीकारा एवढंच बोलतो आणि थांबतो. मला बोलवलं, माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, असल्या उन्हात तुम्ही माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.